यावर्षी माझ्याबरोबर अभिज्ञान गोधून पण वटपौर्णिमा साजरी केली बरं का. तर मंगळवारी नेहमीप्रमाणे आम्ही उठलो, पोळ्यात स्वयंपाक करायचा होता माहित होता आम्हाला, पण आम्ही दोघंच होतो जेवायला, त्यामुळे काय निवांत सगळं चाललं होतं आमचं. वटपौर्णिमे दिवशी काय वड पुजल्याशिवाय काय जेवत नाहीत, त्यामुळं सगळं स्वयंपाक मी निवांत केला. आता स्वयंपाकामध्ये माझी आमटी झाली होती करून, तळण झालं होतं, भात करून झालेला, फक्त करायचं होतं काय पुरणपोळी, आंब्याचा रस आणि भजी करायचे होते. तर मी सगळ्यात पहिला भजी करायचं ठरवलं. भजी करून मी घेतले आणि हे बिन कांद्याचे भजी आहेत, आम्ही कांदा घालून भजी करत नाही. तर असे एकदम कुरकुरीत भजी मी तयार केले आणि उपवास होता माझा मंगळवारी, तर सोमवारी पण उपवास असतोय, तर ते बटाट्याची भाजी आणि पापडदार तळून खाल्ले. नंतर मग मी पुरणपोळ्या केल्या आणि पुरणपोळी माझी अशी नेहमीच असते आणि करपत नाही अजिबात पुरणपोळी. तर मी पुरणपोळी झाल्यानंतर रस पण केला. आता माझा सगळा स्वयंपाक तयार झाला आहे. आता मी आवरून जाणार आहे वड पुजायला. तर मी तयार झाले, माझ्याबरोबर गोलू पण तयार झाला आणि एका पिशवीमध्ये सगळं साहित्य घेतलं पूजेला लागणार आणि आम्ही निघालो सगळेजण वडाच्या झाडाकडं. तर गोलू आमचा नटून थटून धोतर घालून चालला होता वड पुजायला. तर सगळ्या मी आणि मामी आम्ही 4 जण चाललोय. आता आम्ही वडाच्या झाडापाशी येऊन पोचलोय आणि आमच्या दिगंजीमधलं सगळ्यात मोठं वडाचं झाड आहे. तर ही माझी वडाची पूजा पहिल्यांदाच मी दिगंजीमध्ये केली आहे लग्न झाल्यानंतर. आता माझ्या लग्नाला झाली 9 वर्ष पूर्ण. 9 वर्षात मी पहिल्यांदा वडाची पूजा केली आहे दिगंजी गावात, नाहीतर इतर वेळी बाहेर असेल तिथंच मी पूजा करते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.